नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत। आज दिवसभरामध्ये काही व्हिडिओज असे आलेले आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे। या तारखेला पैसे येणार आहेत आणि 3000 रुपये लाडक्या बहिणींना येणार आहेत। अशा अनेक व्हिडिओज दिवसभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी पाहत आहेत आणि संपूर्ण दिवसभरामध्ये लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो कधी आमच्या बँक खात्यामध्ये जमा होतोय याची सगळ्या लाडक्या बहिणींना आतुरता लागलेली आहे। आम्ही देखील दिवसभरामध्ये मंत्री आदित्य तटकरे यांचं वारंवार ट्विटरचं पेज चेक करत आहोत। तर याच्यामध्ये इतर पोस्ट आहेत आज दिवसभरामध्ये मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेले आहेत, परंतु याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत कोणतीच घोषणा झालेली नाही। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो की आताच्या वेळेपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाहीये। तर मान्यता देणारा GR यापूर्वीच आलेला आहे। याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो वितरित करण्यात यावा आणि याची सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना प्रतीक्षा आहे। GR तर आलेला आहे, केवळ मंत्री आदित्य तटकरे यांची संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जी घोषणा व्हावी लागते तीच होणं बाकी आहे। आम्ही देखील वारंवार ट्विटर पेज चेक करत आहोत, परंतु अजून कोणतीच घोषणा झालेली नाही आहे। साधारणतः आजचा शनिवारचा दिवस निघून गेला, उद्या रविवार आहे, रविवारी घोषणा होऊ शकते, परंतु लाभ वितरण आहे ते होण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो आता पुढील आठवड्यामध्येच मिळणार आहे। कारण का आतापर्यंत घोषणा झाली नसल्यामुळे संबंधित विभाग असेल, संबंधित डिपार्टमेंट असेल तर यांच्यामार्फत ही प्रोसेस केली जाणार नाही। तर अशा प्रकारे हीच खरी माहिती आहे, हीच सद्यस्थिती आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची EKYC साठी 18 तारखेपर्यंत मुदत आहे। वेबसाईटवरती देखील मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होत आहे, कारण का संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आता ॲट ए टाईम EKYC करत असल्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे। त्यामुळे सध्या तरी इतर जे सोशल मीडियावरती चुकीच्या तारखा सांगितल्या आहेत, हप्ते वितरण 1500 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त रुपये येणार आहे असे देखील मेसेज आहेत, पण सध्या तरी येणारा हप्ता आहे तो ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयांचाच येणार आहे। आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी जून, जुलै आणि ऑगस्ट तर या 3 महिन्यांच्या हप्त्यापासून वंचित आहेत अशा लाडक्या बहिणींना देखील अजून तो मागील थकीत लाभ आहे तो मिळण्यासंदर्भात घोषणा झाली नाही आहे। त्यामुळे ज्यावेळी घोषणा होईल त्यावेळी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती, आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती सगळ्या लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती दिली जाणार आहे। तर आत्ताची ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। आम्ही देखील वाट बघत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणाची गुड न्यूज, चांगली बातमी आम्ही कधी देऊ। तर आम्ही देखील प्रतीक्षेत आहोत, वारंवार वेबसाईट चेक करत आहोत, पण ज्यावेळी घोषणा होईल त्यावेळी संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब सांगत आहोत की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता EKYC केली असेल किंवा नसेल तरी देखील येणार आहे। केवळ सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला येणं महत्त्वाचं आहे। ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे, ज्या लाडक्या बहिणींचं अर्ज पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो आता पुढील आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता सध्या जास्तीत जास्त आहे। तर ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।